तर खरं तर MTHLच्या टाइमलाईन प्रमाणे MTHL हे सप्टेंबर 2023ला पूर्ण व्हायला पाहिजे होतं. काय झालं मागे? मग ऑक्टोबर 2023ला वरळी शिवडी कनेक्टर पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर डिसेंबर 2023ला कोस्टल रोड हा पूर्णपणे तयार असायला पाहिजे होता. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर हे तशाच्या तसं पूर्ण झालं असतं. आतापर्यंत नरिमन पॉईंट कफ परेडचा कनेक्टर देखील आम्ही पूर्ण केलं असतं. असो, हे न होता आपल्याला आठवत असेल MTHL हे 3 महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं. 3 की 5 महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं. आम्ही हे सतत ओरडत होतो. दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे 9 महिने तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. उरण लाईन परत तसंच तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. का तर निवडणुका थोड्या दूर होत्या. आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्ण पण झालं नाहीये. पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचं आहे म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं आहे. असो, हे मुंबईकरांना माहिती आहे. ही गंमत जम्मत जर एका बाजूला चालू असेल, जसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे, 4 महिने तयार झालेली आहे, उद्घाटन नाही, हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेसकोर्स. लक्षात घ्या, मुंबईचं रेसकोर्स हे नुसतं रेसकोर्ससाठी ओळखलं जात नाही, तर त्या रेसकोर्सवर 226 एकर जी मोकळी जागा आहे, मोकळं मैदान आहे, तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात, धावायला जातात, योगा करायला जातात. एक लाफ्टर क्लब आहे, एक ब्लाइंड क्लब आहे, आपले जे काही पेट्स असतील, कुत्रे किंवा मांजरी वगैरे, हे फिरवायला नेत असतात. कॉन्सर्ट्स होत असतात, कार्यक्रम होत असतात. सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेसकोर्स आहे. आणि ही रेसकोर्स आपल्याला आठवत असेल की ह्या रेसकोर्सवर 2 जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातूनच लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे, जे मुंबईचे नाही आहेत, त्यांना मुंबईबद्दल काही नाही, जमिनी गिळायच्या असतात, बिल्डिंग बांधायचे असतात, असे बिल्डर मित्र 4 RWITCच्या कमिटी मेंबर्स बरोबर साटेलोटं करत होते. आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते, मला वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं, ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल, मी पहिली भूमिका घेतली, खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री, घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू, 50 मेंबरशिप RWITC एक लाज म्हणून, ब्राईब म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते. ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर MCनी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरनी, चहल साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही, आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही, आम्ही मेंबरशिप देणार नाही, पण आम्ही इथे अंडरग्राऊंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू. आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतोय की त्यांनी सांगितलं तर थीम पार्क नाही, आता सेंट्रल पार्क करू. काल काही सेलिब्रिटीजना, ॲक्टर्सना वगैरे ह्यांनी ट्विट करायला लावलेलं आहे की आता इथे साजरं करा, कारण इथे थीम पार्क नाही होणार, आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत. पण मूळ मुद्दा हाच आहे. 3 महत्त्वाचे प्रश्न हेच राहतात. सेंट्रल पार्क करा, हाईड पार्क करा, जे काही करायचं ते करा, पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड कार पार्क तिथे करू इच्छितात? अंडरग्राऊंड कार पार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच, कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत आहोत, कदाचित प्रशासकांनी थोडी माहिती घ्यावी, कारण कोस्टल रोड हा पूर्णपणे BMC बनवत आहे. तिथे समोरच 2000 गाड्यांसाठी आपण अंडरग्राऊंड कार पार्क करत आहोत. तर रस्ता ओलांडून गेल्यानंतर कार पार्क जर असेल तर इथे कुठचेही रहिवासी नसताना, इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे कार पार्क बनवताय? कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी कार पार्क बनवताय? कार पार्क अंडरग्राऊंड आल्यानंतर 3 ते 4 वर्ष खोदकाम झालं, धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच, पण ह्याच्यानंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही. तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही 1 रुपया जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं, जनतेसाठी करायला लागतं, प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही. पण आज मी पाहतोय, ह्याच त्या ज्या काही मिनिट्समध्ये मी पाहिलं होतं, वाचलं होतं, मुख्यमंत्र्यांसमोर जी बैठक झाली, त्यांच्यासमोर जी झाली ती, त्याच्यात 100 कोटी जवळपास मुंबईकरांचे, म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे, टॅक्सचे पैसे, करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरले जाणार आहेत. हे घोडे कोणाचे आहेत? पोलिसांचे आहेत का? तर नाही. सैन्याचे आहेत तर नाही. हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत, सूटबूट लोकांचे आहेत. सूटबूट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच हे सूटबूटच्या मित्रांसाठी 100 कोटी तुमचे आमचे मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत. RWITCला सांगा तिथे तबेले करायला, ते करून देतील. प्रत्येक जण त्यांच्या खिशातून 100 कोटी काढू शकेल. पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक रेसकोर्सवर काम करणारे लोक आहेत, आजूबाजूला राहणारे लोक आहेत, तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केलेलं आहे. आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे
की बाजूच्या एखाद्या SRA मध्ये आम्ही तुम्हाला सामावून घेऊ. नक्की कुठची SRA तुम्ही म्हणताय म्युन्सिपल कमिशनर साहेब? कारण तिकडे बाजूला जी SRA आहे, गेले 20 वर्ष SRA आणि त्या बिल्डरचं तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो. ती SRA पूर्ण सुरू झालीच नाहीये, पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्यांना फ्री ॲडिशनल FSI देऊ. हा FSI कोणाच्या पैशातून येणार आहे? तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे, टॅक्सच्या पैशातून येणार आहे, मुंबईच्या पैशातून येणार आहे. म्हणजे हे असं सगळं अंधधुंद कारभार सुरू आहे. एक आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही विरोध दर्शवल्यानंतर, मी ही बातमी फोडल्यानंतर Change.org वर एक मोठं पिटिशन सुरू झालेलं आहे. काही महत्त्वाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, आंदोलनं झाली आहेत, मुंबईकर सगळे एकत्र येतात आणि विरोध करत आहेत, मोठ्या संख्येने विरोध करत आहेत. पण प्रशासक काही ऐकायला तयार नाही आहेत. आता मूळ मुद्दा हाच राहतो की मी ऐकतो ह्या प्रशासकांना, म्हणजे म्युन्सिपल कमिशनर आहेत, त्यांना दिल्लीला पोस्टिंगवर जायचे किंवा जून जुलैमध्ये CS बनायचे तर स्वप्न पडायला लागलेले. हे जर खरं असेल, तुम्ही बघा मुंबईत रस्त्याचा घोटाळा आहे, दुसऱ्या रस्त्याचा घोटाळा मी आता सांगितला, परवाकडेच सांगितलं, 6,500 कोटीचा घोटाळा करत आहे. ब्युटिफिकेशनचा स्कॅम आहे, स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम आहे. जी मुंबई 95,000 कोटीच्या सरप्लसमध्ये होती ती आता डेफिसिटमध्ये आणण्याचं यांनी काम केलं आहे. मुंबई जशी ह्यांनी लुटली तसं हे राज्य लुटून खातील CS बनल्यानंतर. दिल्लीला गेल्यानंतर देश कदाचित लुटायला मदत करतील. पण मुख्य गोष्ट हीच आहे, तुम्ही जे करायचं ते करा, ज्या पोस्टवर जायचं ते जा. आम्ही हटणार नाही तिथून, आम्ही हलणार नाही तिथून. अंडरग्राऊंड कार पार्कला आमचा विरोध आहे. होय, आम्ही विरोध केल्यानंतर ह्या मिंदे सरकारला मागे जायला लागलं, बॅकफुटला जायला लागलं. मिंदे सरकारने क्लब हाऊस आता तिथून कॅन्सल केलेलं आहे, मेंबरशिप घेणार नाही तर सांगितलेलं आहे. तसंच मी मिंदे सरकारला पुन्हा एकदा इशारा देत आहे की अंडरग्राऊंड कार पार्क तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करू देणार नाही. ॲडिशनल FSI जो पाहिजे बिल्डरला तुमच्या खोक्यातून द्या, पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं मी सांगितली की तबेले जे असतील, सूटबूटचं कदाचित तुमचं सरकार असेल, पण ते सरकार तुमच्याकडे ठेवा. घटनाबाह्य सरकार आहे, लवकरच कोलमडणार आहात तुम्ही. आम्ही एक सुद्धा मुंबईचा पैसा तबेल्यांसाठी जे प्रायव्हेट आहेत तिथे वापरू देणार नाही. ह्याच्यावर तुम्हाला काही पुढे विचार असेल तर विचारू शकता. कल मैंने कई सारे इंस्टाग्राम हैंडल्स पे देखा, कई सारे प्रेस के हैंडल्स पे देखा, ट्विटर पे देखा कि एक स्पष्टीकरण आया है, क्लैरिफिकेशन आया है BMC से कि वहाँ अभी रेस कोर्स पे थीम पार्क नहीं तो सेंट्रल मैदान बनेगा, सेंट्रल पार्क बनेगा. लेकिन बात यही है, इसमें 3 बड़े मुद्दे हैं. ये झूठ है, साफ झूठ है, क्योंकि जो प्रशासक है म्युनिसिपल कमिश्नर वो झूठ बोल रहे हैं. पहली बात तो ये है, थीम पार्क अगर बन रहा नहीं होगा, सेंट्रल पार्क भी बन रहा होगा, तो भी अंडरग्राउंड कार पार्क की क्या जरूरत है? जो कोस्टल रोड उद्धव ठाकरे जी का सपना है और हमने बनाया, उसी कोस्टल रोड पे अगर आप रास्ता क्रॉस करें तो वहाँ 2000 गाड़ियों के लिए अंडरग्राउंड कार पार्क बन रहा है. तो फिर रेस कोर्स में अंडरग्राउंड कार पार्क की क्या जरूरत है, कंक्रीट की क्या जरूरत है, कॉन्ट्रैक्टर की क्या जरूरत है? दूसरी बात अहम यही रहती है कि उन्होंने कहा है कि जो तबेले हैं, जो स्टेबल्स है, वो तो सारे प्राइवेट ओनर्स के स्टेबल्स है. घोड़ों के लिए जो स्टेबल्स होते हैं सारे के सारे वहाँ रेसिंग करने के लिए आते हैं, शायद गैम्बलिंग करने के लिए आते हैं. उनके तबेलों पे BMC मुंबई का पैसा इस्तेमाल करेगी और 100 करोड़ खर्चा करके नए तबेले बना के देगी. ये क्यों हो रही है बात? RWITC खुद खर्चा कर सकती है, तो फिर मुंबई का पैसा क्यों इस्तेमाल करे हो? और तीसरी बात, वहाँ जो लोग रहते हैं, काम करने वाले हो या आसपास के लोग हो, वहाँ स्लम्स करके उन्हें अभी डेजिग्नेट किया गया है. और ऐसे कहा है म्युनिसिपल कमिश्नर ने कि हम उनको बाजू के एक SRA में कहीं फैसिलिटेट कर देंगे और उस बिल्डर को एडिशनल FSI देंगे. ये सारी की सारी जो पॉलिसीज होती है इस खोखे सरकार की, मिंदे सरकार की, ये एक तो बिल्डर के लिए होती है या कॉन्ट्रैक्टर के लिए होती है, सूट बूट के लोगों के लिए होती है. अगर आपने देखा होगा तो वहाँ जो लोग हैं कई बरसों से रहते आए हैं, दशकों से रहते आए हैं, उनको फैसिलिटीज दे या घर दे, लेकिन जो फ्री FSI मिलने वाला है बिल्डर को वो मुंबई के ही पैसे से मिलने वाला है. वहाँ जो बाजू में SRA चल रही है 2 या 3 20 साल से कोई ना कोई SRA से तकलीफें चल रही है, तो अभी तक आगे कुछ नहीं बढ़ा हुआ. तो ये झूठ क्यों कह रहे हैं म्युनिसिपल कमिश्नर साहब? मैं सुन रहा हूँ उनको दिल्ली में पोस्टिंग चाहिए या फिर अभी CS बनना है जून या जुलाई में, लेकिन जैसे उन्होंने मुंबई को लूटा है, फिर रोड स्कैम हो, दूसरा रोड स्कैम करने जा रहे हैं, सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का स्कैम है, ब्यूटिफिकेशन का स्कैम है, सारे जो स्कैम्स है, स्ट्रीट फर्नीचर स्कैम है. इतने स्कैम करके अगर उनको दिल्ली में पोस्टिंग मिले या फिर CS बनाया जाए तो मुझे लगता है वो पूरे स्टेट को लूट लेंगे. एक ही बात है कि ये जो रेस कोर्स है वो हर एक आम इंसान इस्तेमाल करता है हर दिन. योगा हो, भागने के लिए हो, दौड़ने के लिए हो, एक्सरसाइज के लिए हो, सारी चीजें वहां होती रहती है. तो फिर तकलीफ किस बात की है इस खोखे सरकार को? तकलीफ इसी बात की है कि सूट बूट के बिल्डर और कॉन्ट्रैक्टर, इनके जो है उनको काम नहीं मिल रहा है, रेस कोर्स में घुसने की अभी तक मौका नहीं मिला है. यही दर्द है शायद मिंदे सरकार को, तकलीफ इसी बात की है.
हमने जब विरोध दर्शाया तो दो बातों पे मिंदे सरकार पीछे हट चुका है। उन्होंने कहा अभी रेस कोर्स में क्लब हाउस नहीं बनेगा और मेंबरशिप जो सीएम को मिलने वाला था ब्राइब के दौर पे वो नहीं मिलेगा, लेकिन अंडरग्राउंड कार पार्क को हमारा विरोध रहेगा, तबेलों पे 100 करोड़ खर्च करने को हमारा विरोध रहेगा और बिल्डर को फ्री एफएसआई देने को हमारा विरोध रहेगा, क्योंकि ये सब मुंबई के पैसे से हो रहा है। अगर आरडब्ल्यूआईटीसी पैसा देना चाहती है तो दे, बिल्कुल दे, हमें कोई आपत्ति नहीं रहेगी। आदित्य जी, एक सवाल है, बीएमसी ने इस बार 59,000 करोड़ का बजट पास किया है। इसमें एक बात गौर करने लायक है कि मरीज जो दूर से आते हैं बीएमसी अस्पतालों में इलाज करने के लिए, उनके लिए सेपरेट फी स्ट्रक्चर का इस बार अब ये सोच रहे हैं कि इसमें वो काम करें। अब तक सिर्फ प्लॅनिंग हो रही है, स्टडी हो रही है। सॉरी, पण मी इतर कुठच्याही विषयाने आता हात घालणार नाहीये, कारण हा रेसकोर्सचा विषय जसं मी सांगितलं खूप महत्वाचा आहे। बजेटची चिरफाड आपण करणार आहोत ते एका पब्लिक रॅलीमध्ये जसं जनता अदालत केलं तसं ह्यांनी काय काय करून दाखवलं। आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो। त्यांनी सांगितलंय ते डीप क्लिनिंग, खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथेवर जे गद्दारी लिहिलं त्याचं डीप क्लिनिंग करावं, पण डीप क्लिनिंगमध्ये 1600 टन कचरा काढला। मुंबईत रोज 6,500 मेट्रिक टन कचरा काढला जातो। कोणाला फसवताय तुम्ही? पाणी तुम्ही कुठे वापरताय? केवढं फुकट गेलेलं पाणी आहे। पण हे सगळं जे आहे त्याची चिरफाड आम्ही नीट करणार आहोत। पण आजचा विषय जो महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला एक मुद्दा सांगतो, काल मी बघितलं अनेक प्रेसच्या लोकांकडून आणि सेलिब्रिटीजकडून बीएमसीने ट्विट करून घेतलेलं आहे की आता तिथे थीम पार्क होणार नाही, साजरं करा, आता सेंट्रल मैदान होणार। प्रशासक खोटं बोलतायत, मुख्यमंत्री खोटं बोलतायत, खोटं बोलत राहणार, कारण त्यांच्या माथेवर गद्दारी लिहिलेली आहे। मोठ्या प्रमाणात आज सेलिब्रिटी असतील किंवा हे सगळे लोक आज येत आहेत, म्हणजे शेवटचे नाही, ठीक आहे ना, माझं मत हेच आहे की आरडब्ल्यूआयटीसीला पूर्ण जागा नको असेल तर काढून टाका, आरडब्ल्यूआयटीसी दुसरीकडे द्या। मग आपल्याला आठवतं मागच्या वर्षी त्यांनी असा घाट घातलेला की आरडब्ल्यूआयटीसीला मुलुंडमध्ये एका बिल्डरची जागा विकत घ्यायला लावत होते। बिल्डर ह्यांचाच मित्र, म्हणजे मूळ मुद्दा ह्यांचा असाच आहे की मुंबईकरांसाठी काम करत नाही। आता MSRDCची ते बँड्रा सिलिंगच्या जवळ जागा बघा, तिथे पण आहे 30 एकर बिल्डरांच्या कशात घालायचे। बरं, त्याच्यात काय टेंडर प्रोव्हिजन ठेवले, कुठच्या मित्राला मिळणार आहे बघा तुम्ही। खरं तिथे पण मोकळं मैदान हवायला पाहिजे, हसायला पाहिजे, कारण आपण सगळे मुंबईकर आहोत। हे कोणीही निर्णय घेणारे एक सुद्धा मुंबईकर नाही आहेत। जो बिल्डर मित्र मी सतत बोलत आहे, ज्यांनी हे साठलोटं केलं, मी तर ऐकतोय हे बाहेरची एक सिटिझनशिप यांनी घेऊन ठेवली पळायला, नंतर सरकार बदललं तर पळू देणार नाही ना आम्ही। येस, चांगलं झालं तुम्ही तो, येस, तुम्ही प्रश्न विचारला, चांगलं झालं। आपण जर त्यावेळेचं उद्धव साहेबांचं प्रेझेंटेशन बघितलं असतं तर त्याच्यात मूळ मुद्दा हाच होता आमचा की 2013ला जसं रेसकोर्सचं लीज संपलंय तसं वेलिंग्टन क्लबचं संपलेलं आहे, CCIचं आधी संपलेलं आहे, मरीन ड्राईव्हचं जिमखान्याचं संपलंय। आता भीती ही आहे की जसं हे मिंदे सरकार बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आज रेसकोर्समध्ये घुसवत आहे, उद्या वेलिंग्टन क्लबमध्ये घुसवणार आहेत, CCIमध्ये घुसवणार आहेत, हे पक्क मला कळलेलं आहे। पण आम्ही जे सांगत होतो, आम्ही सेंट्रल पार्क करू, थीम पार्क करू, जे सांगत होतो, आपण प्लॅन जरी बघितला असता त्याच्यात दोन गोष्टी होत्या। एक, रेसिंग जे आहे ते 36 दिवस चालतं मुंबईमध्ये। हे 36 दिवस जर आपण वगळले तर ह्याच आरडब्ल्यूआयटीसीला आम्ही सांगत होतो की तुम्ही खर्च करा, आम्ही सांगणार होतो, आणि तिथे लँडस्केप गार्डन बनवून द्या। बायफर्केट कुठच्याही जागेला करू नका। एखाद्या जागेत भिंती आल्या, बायफर्केशन झालं, विभागणी झाली की ती जागा संपली। आज जे होते तिथे अंडरग्राउंड कार पार्कचा आता प्रपोजल आलाय, पहिलं होतं क्लब हाऊसचं। म्हणजे मूळ गोष्ट ही आहे की प्रशासक काय बोलतात त्यांनाच माहिती नाहीये। मी आरोप केल्यानंतर ते आता हे नाही, आता ते करू, आता ते नाही, आता आम्ही ते करू, हे असं सगळं चालू आहे प्रकार। म्हणजे प्रत्येक मिनिटाला हे त्यांची काय आता भूमिका घ्यायची हे बदलत आहेत, त्यांना मूळ काय करायचंय हे त्यांना पण माहिती नाही। आम्ही स्पष्टपणे बोलत होतो की तिथे लँडस्केप गार्डन्स करू, मोकळं मैदान आहे, 226 एकर आहे, एक सुद्धा वीट आणि एक सुद्धा इंच कॉन्क्रीटचं तिथे लागू देणार नाही। ही त्यावेळी पण भूमिका होती, आत्ता पण भूमिका आहे। मध्यंतरीच्या काळात जेव्हा आमचं सरकार आलं होतं तेव्हा आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ होता, चर्चाच्यावर सुरू झाली, पण स्थानिक आणि दक्षिण मुंबईतले काही लोक आहेत, हजारो लोक जे तिथे जातात, दक्षिण मध्यमधले जे जातात तिथे, तिकडचे सगळे लोकांनी सांगितलं नाही आता तरी काही हात लावू नका। आम्ही लोकांचं ऐकलं होतं, लोकांचं ऐकणं ह्यालाच तर लोकशाही बोलतात। आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, आपने कहा कि जो है ड्रीम प्रोजेक्ट था उद्धव ठाकरे जी का कोस्टल रोड, और कोस्टल रोड का उद्घाटन करने खुद प्रधानमंत्री आ रहे हैं, पहला फेज उसका उद्घाटन करने जा रहे हैं, जिसमें लेकर आपने कहा अंडरग्राउंड पार्किंग की सुविधा वहां पर दी गई है। उसके बावजूद आपको नहीं लग रहा है कि चुनाव के पास है, उसका क्रेडिट लेने के लिए ये सरकार की तरफ से कवायद चल रही है, क्या कहेंगे आप? पहली बात तो मैं PM साहब पे कुछ नहीं कहूंगा, क्योंकि उनका कहीं पे भी जाना और कुछ भी उद्घाटन करना उनका अधिकार होता है, वो देश के सर्वोच्च नेता होते हैं। लेकिन जो खोके सरकार आप देख रहे हो लोगों को फंसाने की कोशिश करी है,
हमने बार बार ये विषय लिया था, आप ही के माध्यम से लिया था, प्रेस के माध्यम से लिया था। अगर आपने देखा होगा तो पिछले 1.5 साल में महाराष्ट्र में कई ऐसी सारी चीज़ें हैं जो बन के तैयार थी लेकिन उसका उद्घाटन नहीं हुआ था। जो MTHL है, जिसको अभी अटल सेतु ये नाम दिया गया है, वो लगभग 3 या 4 महीनों से बन के पूरा तैयार था, लेकिन चुनाव दूर थे इसलिए उसका उद्घाटन नहीं किया था। दीघा लाइन 9 महीने से तैयार थी लेकिन चुनाव दूर थे तो उद्घाटन नहीं किया था। उड़न लाइन हो, अगर आपने देखा होगा चुनाव नहीं थे तो उसका उद्घाटन नहीं किया था। ये जब मैंने बात की मुझे लगता है 6 तारीख को, तो 12 तारीख को उसका उद्घाटन किया। 6 जनवरी को मैंने बात की थी इसकी। वैसे ही पूना में अगर आप देखें तो हमने एक नया एयरपोर्ट प्रस्तावित किया था, क्योंकि पूना एयरपोर्ट का जो फायदा है पूरे पश्चिम महाराष्ट्र को हो सकता है, उसकी तो बात हो रही नहीं है अब। लेकिन अभी पूना के पुराने एयरपोर्ट में एक नई टर्मिनल की इमारत बन के पूरी तरह से तैयार है। लगभग 5 महीने हुए, उसका उद्घाटन नहीं हुआ। ये सब तैयार होकर भी अगर उद्घाटन महीनों नहीं हो रहा है तो फिर कोस्टल रोड जो पूरा हुआ नहीं है उसकी क्या जल्दी है। और कोस्टल रोड का मैं आपको बता दूं तो कोस्टल रोड, वर्ली शिवड़ी कनेक्टर, MTHL और नरीमन पॉइंट कफ परेड कनेक्टर, इसका हमने ट्रैफिक सिमुलेशन किया था। अगर आपने देखा होगा तो MTHL का जब उद्घाटन हुआ है, ईस्ट कोस्ट से वेस्ट कोस्ट को आने को लगभग अभी पौना घंटा लगता है, क्योंकि जो वर्ली शिवड़ी कनेक्टर है वो पूरा नहीं हुआ है। हमारे समय में और MBA के समय में अगर आपने हमारी टाइमलाइंस देखी होती और हमारे काम करने का तरीका देखा होता तो MTHL सितंबर 2023 में पूरा होता, अक्टूबर में वर्ली शिवड़ी कनेक्टर हो जाता था और दिसंबर 2023 में कोस्टल रोड पूरा हो जाता था। नरीमन पॉइंट कफ परेड कनेक्टर 2024 के अंत में पूरा हो जाता था। लेकिन अगर आपने देखा होगा ये सारी चीजें तो डिले हुई है। नॉर्थ बाउंड कनेक्टर जो MSRDC के पास है और जो मंत्री 7 या 8 साल से अभी ये जो मिंदे सरकार में जो गैंग लीडर है वो चला रहे हैं, वही बने हैं। कितने सालों से डिले हुआ है, अभी तो गर्डर भी नहीं चढ़ा हुआ है वहाँ। तो इनका तरीका जो है काम करने को आता नहीं है और वहाँ कुर्सी में बैठे हुए हैं। My only contention with the coastal roads inauguration is, firstly, if you see in Maharashtra, there were many more things in Maharashtra which were delayed for inauguration only because the elections were not around the corner. The Atal Setu, the MTHL, was delayed for 5 months only and only because the elections were not around the corner. The Digha railway station was ready and completed for 9 months, not inaugurated because the elections were not around the corner. Uran line, Pune's new terminal airport, yet not inaugurated. I think Uran line has just been inaugurated. While this is fully ready and not inaugurated because there were elections not around the corner, the coastal road, which is a dream project, fully initiated and almost completed by Uddhav Thackeray's government, it is now being half inaugurated by this Khoke Sarkar only and only because elections are around the corner and they want to seek credit for something that is not theirs. The coastal road, the trouble with inaugurating the coastal road half-heartedly is that the coastal road was made with a certain traffic simulation. It is not a linear road, it is with complex interchanges. If you see, Haji Ali Junction has 8 interchanges. The Breach Candy opening has a complex turning around because of which we had to widen the road there. Everything has happened with a certain traffic planning. Opening it half-heartedly will ruin Mumbai's traffic and especially South Mumbai's traffic. सर ड्रीम प्रोजेक्ट होने की वजह से आपको लगता है कि ड्रीम प्रोजेक्ट होने की वजह से जब इनॉग्रेशन करने के लिए प्रधानमंत्री आए तो एटलीस्ट क्रेडिट के लिए आप लोगों को भी वहां? बिल्कुल नहीं, हम क्रेडिट के लिए कभी काम नहीं करते, बट यही बात है कि उद्धव ठाकरे जी जो बोलते हैं वो कर दिखाते हैं और जो है वो ठाकरे गारंटी है कि जो हमने कोस्टल रोड का काम किया था वो दिख रहा है आपको। आपण पाहताय की रेसकोर्स मध्ये देखील आम्ही आहोतच, पण मुख्य गोष्ट ही आहे की भाजप काही का बोलत नाहीये. काँग्रेस आमच्या सोबत आहे, आपण बघताय वर्षाताई सतत बोलत आहेत, राष्ट्रवादी आम्ही महाविकास आघाडी म्हणून विरोध करतोय, पण भाजप का काही बोलत नाहीये. मिंदे सरकार ठीक आहे, तर पुढचे 20 दिवस आहे हे निवडणूक होईपर्यंत, नंतर VRS आहे, पण भाजपाने एक भूमिका घेतली पाहिजे की त्याचा नक्की रेसकोर्सच्या कॉन्क्रिटीकरणला पाठिंबा आहे की विरोध आहे. certain objection to the Central Park, and firstly, under the pressure, the entire theme park is now converted into the Central Park. What is the objection? How do you relate to that? I mean, the underground parking and the... Okay, I'll repeat everything from Hindi to now English. If you remember on 2nd January 2024, through the media conference, I had broken this news to the people that there have been certain secret meetings of the illegal CM, his builder friend, and 4 members of the RWITC who had tried to build a racecourse clubhouse there
on the race course, and also as a part of the bribe probably, they wanted to give free 50 life memberships to the Chief Minister, his family, and God knows who all he wanted to please. Now, because of our pressure, the clubhouse plan and the membership plan has been backtracked on. Because of our pressure, the theme park has been backtracked on. But more importantly, there's a catch. Yesterday I saw a couple of celebrities, couple of Mumbaikars, press rejoicing that there won't be a theme park, but there'll be a central park. That's what the BMC had fed them. But the catch in this still is that the BMC proposes to rebuild the private stables of RWITC with 100 crores of Mumbaikars' money, taxpayers' money. The RWITC has everyone who goes there for racing, for gambling, for whatever. They can build their own stables. It's private horses, private stables. Two, they're proposing, the BMC has proposed an underground car park SRA. Which exactly SRA are you talking about? Because A, the SRA that's next to it has not been started for the last 20 years because of some issues with the SRA authority. Two, they're saying we'll give a builder free additional FSI. This free additional FSI is also going through the Mumbaikars' pockets. Our opposition has made the municipal commissioner backtrack on the clubhouse. Our opposition has made the municipal commissioner backtrack on the theme park. Now our opposition stands firm and clear to the bifurcation of this whole plot. He can take the RWITC out if he wants to, make it entirely a playground, but it has to be a unified land. Two, he cannot make an underground car park to help a certain contractor friend of the illegal CM. Three, he cannot help the builder with people's money. Four, he cannot make the new stables with people's money. That is as clear as that. 2 आठवड्यापूर्वी तुम्ही जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस सुद्धा भाजपने आक्षेप घेतला होता की जर महापालिकाच त्या ठिकाणी पार्क उभारत असेल तर तुम्ही का कंत्राटदाराच्या बाजूने बोलत आहात की टूलकिट तर नाही असाही त्यांनी आरोप केला होता. सरकारी चौकशी नाही, मला वाटतं बघा काय आहे ना की भाजपनी एक ऑफिशियल भूमिका सांगावी. इकडे तिकडे बोलणारे त्यांचे खूप झाले, त्यांच्याकडे आमचे कोणीच लक्ष देत नाही. तर बिचारे मग फ्रस्ट्रेट होऊन अजून चिडून आम्हाला शिव्या देतात. त्यांना देऊ द्या. आम्ही मुंबईकरांसाठी बोलतोय. भाजपने अधिकृत प्रेस नोट काढावी की महालक्ष्मी रेसकोर्सवर त्यांची भूमिका काय आहे. कदाचित लोकसभेत आमच्या समोर त्यांचाच उमेदवार येणार आहे. काय स्पीकर येणार आहे की कोण येणार आहे? उल्लासनगर में फायरिंग हुई है, गणपतराव गायकवाड़ ने फायरिंग किया है, जानलेवा हमला किया है, पुलिस स्टेशन के अंदर फायरिंग कर रहे हैं. खुद गृह मंत्री जो है देवेंद्र फडणवीस जी, उन्होंने इसकी जांच के न्यायिक आदेश दे चुके हैं. लेकिन आप इस पूरी घटना को किस तरीके से देखते हैं, क्योंकि लॉ एंड ऑर्डर को लेकर काफी सारे सवाल खड़े हो रहे हैं. खुद बीजेपी का जो एमएलए है उसने फायरिंग की है. नहीं, लॉ एंड ऑर्डर में पहले तो कैबिनेट मीटिंग्स में कितनी लॉ एंड ऑर्डर होती है वो देखना भी जरूरी पड़ेगा. लेकिन अगर आपने देखा होगा तो पिछले 2 साल में महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की पूरी धज्जियां उड़ चुकी है. अगर मैं याद ही निकालूं तो कहां से शुरुआत करूं. पहले तो यहाँ के जो माहिम के गद्दार आमदार है, उन्होंने, आपने देखा होगा आप ही के कैमरे में कब्जा हुआ है, पिस्तौल निकाल के गणपति बाप्पा के पूरे एक प्रोसेशन में पिस्तौल निकाली और मुंबईकर को धमकाया. फिर जाके पुलिस स्टेशन में फायरिंग की. डीसीएम ने उनका साइड ली, कहा कि बंदूक उनकी थी लेकिन फायरिंग उनकी नहीं थी. चलो दिखाओ सीसीटीवी कैमरा. एक्चुअली ये आदमी पे तो यूएपी लगना जरूरी था. अगर किसी भी धर्म पे कोई भी या किसी भी आम इंसान पे कोई फायरिंग करने की कोशिश करे, पुलिस स्टेशन में जाके फायरिंग करे, तो टेररिस्ट एक्ट लगाओ. अगर आप हिंदुत्ववादी सरकार हो तो ये तो गणपति बाप्पा के प्रोसेशन पे इन्होंने बंदूक दिखाई है, तो उनको गणपति बाप्पा के मंदिर का भी ट्रस्ट का अध्यक्ष किया. ये कैसा न्याय हुआ. फिर दूसरी बात अगर आप देखें तो कल की जो फायरिंग है वो तो है, लेकिन वो दूसरे कौन है, वो एमएसआरडीसी के ऑफिसर के बच्चे, उन्होंने एक लड़की पे गाड़ी चढ़ाई है. कितने सारे बताएं, दंगे हो रहे हैं, ये सारे है. एक आमदार है, उन्होंने तो, उनके बच्चे ने किडनैपिंग की है, सीसीटीवी में कब्जा हुआ है, होर्डिंग्स पे दिखते हैं, लेकिन पुलिस कार्रवाई नहीं कर रही. क्योंकि क्यों? पुलिस को विरोधी पक्ष के पीछे लगाया जाता है. 50 खो के एकदम होके चिल्लाओ, अब पे पुलिस आएगी. लेकिन उनको कहा है कि सत्ताधारी पक्ष से कोई भी गुंडागर्दी करे तो उनको हम प्रमोशन देंगे, आप कोई एक्शन मत लो. मला वाटतं महाराष्ट्र हे सगळं बघत आहे आणि महाराष्ट्र नक्की याच्यावर जेव्हा मतदान होईल तेव्हा निकाल देईल. कारण महाराष्ट्र कधी असं राजकारण पाहत नव्हतं जेवढं घाणेरडं मिंदी गँगचं राजकारण, गँग वॉर चालू आहे. गँग लीडर मुख्यमंत्री बसले आणि ह्याच्यात मुद्दा हाच आहे की हे सगळं गँग वॉर महाराष्ट्रात संपेल. धन्यवाद. Thank you.
शेवटचा point झाला. शेवट